आमचं लग्न ठरत असताना हा माझ्या घरी आला नको, होता. आता थांब थांब ते नको. थांब सांगणार आहे गप्प बस. तुला माहिती आहे ना काय केलं होतं? काय केलं होतं आनंद? अरे काय नाही ते एवढं. माझ्या आईने याला कलिंगड खायला दिलं होतं. त्याने कलिंगड खाल्लं. आम्ही दोघी बाहेर आलो, बघतो तर काय प्लेट पूर्ण साफ, एक बी सुद्धा नव्हती प्लेट मध्ये. माझ्या आईला वाटलं काय गुणी जावंय माझा, रितसर बिया डस्टबिन मध्ये टाकून आलाय. पण मी याच्याकडे बघितलं, म्हटलं काय रे काय केलंयस? तेव्हा कळलं बिया ह्याने खाल्ल्या होत्या. आनंद समर मला सांग, हिच्या घरी मी पहिल्यांदा जातोय तर असं कलिंगड वगैरे देतं खरे कोणी? चांगुलपणा रे माझा. मी ती प्लेट स्वच्छ दिसावी, बिया कुठे टाकायच्या ते कळेना म्हणून खाऊन टाकल्या. हे मला अजिबात पटत नाही. कोणाला आवडेल म्हणून आपण वागणं बदलणं हे मला आवडतच नाही, पटतही नाही. अरे तसं नाही म्हणायचंय मला, माझं म्हणणं समजून घे ना तू. मला असं म्हणायचंय की नात्यामध्ये अशा छोट्या मोठ्या ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात अरे, आणि त्याची एक मजा पण असते नाही का? मला नाही वाटत काय. बापरे, काय झालं? नाही 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 नको नाही नको. अरे रोहनच्या आईचा फोन. ते मला नाही बोलायचं, तू प्लीज बोल. मी नाही आता कोणाशी बोलणार. ए आनंद बोल ना. ए माझा तर काही संबंधच नाहीये. ही मैत्री आहे. चल नाही तर त्या इथे येतील ना. अरे नाही नाही नाही. हॅलो समर राजवाडे साहेब, खूप आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. काय झालं? रोहनच्या ताईला मुलगा पसंत पडला का? हो, अरे वा, मी म्हणलं ना तुम्हाला, मी एकापेक्षा एक स्थळ आणून उभी करीन. मी आणलेल्या स्थळानं होकार दिला. ते ठीक आहे हो. हे बघा, मुलं त्यांना पसंत करतात ते काही फार महत्वाचं नाहीये. त्यांनी कोणाला होकार दिला, त्यांनी कोणाला पसंत केलं ते जास्त महत्वाचं. स्वानंदीनच होकार दिला. अरे वा, कोणाच्या प्रयत्नानं का होईना लग्न ठरलं हे महत्वाचं. तुम्ही इतकी आनंदाची बातमी दिलीत ना मला, की काय सांगू. मी खरं सांगू तुम्हाला, पहिल्यांदा मी तुमच्याशी बोलल्याचा मला पश्चाताप होत नाहीये. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी करतो परत फोन तुम्हाला नंतर. हा बाय. पाहिलंस डार्लिंग, तू माझं स्थळ सुचवत होतीस ना रोहनच्या बहिणीसाठी. तिकडे त्या लग्न ठरवून मोकळ्या सुद्धा झाल्या. त्यामुळे आता तू आणि अजी, तुम्ही दोघांनी हा विषय पुन्हा काढायचा नाही. स्वानंदी सरपोतदार हा विषय, त्यांच्या लग्नाचा विषय आता या क्षणी संपला. ठरलं? कोणाशी ठरलं? कोण आहे मुलगा? काय करतो काय? आपल्याला काय करायचंय? अरे काय करायचं म्हणजे सांग कोण आहे. आपण जबाबदारी घेतली ना तिच्या लग्नाची. म्हणजे मुलगा उद्या चुकीचा निघाला, काही गडबड झाली तर त्याच्यासाठीच आपण एवढा घाट घातला ना. एवढी मुलं बघितली, मुलं पारखत होतास तू, एवढं नीट निरखून बघत होतास, मग बघायला नको कोण मुलगा आहे. अरे त्यांनी स्थळ पाहिलं, रोहनच्या आईने त्यांच्यासाठी मुलगा पाहिला. माझा काय संबंध आहे? मी काय जगातल्या प्रत्येक मुलाची हमी घेतली आहे का? आणि त्यांचं ते बघतील ना. याला काय अर्थ आहे? नाही तू त्या स्वानंदीच्या आईला कॉल करून विचार त्या मुलाबद्दलची सगळी माहिती. आम्हाला पण इन्फॉर्मेशन हवी आहे. अरे कशाला? कशाला म्हणजे समर कर, तू जबाबदारी घेतलीस ना, मग नीट पार पाड. आनंद, दोघातली तुटे ना.